श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पुणे शहराला भेट दिली आणि विविध विकास कामांचा प्रारंभ केला. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातल्या 2 मार्गिकांचा शुभारंभही त्यांनी केला. प्रधानमंत्र्यांच्या पुणे भेटीविषयी अधिक माहिती आज आपण वृत्तविशेष मधून जाणून घेणार आहोत. श्रोते हो, मेट्रोच्या 2 मार्गिकांचा प्रारंभ तसंच दुर्बल घटकातील कुटुंबांना प्रधानमंत्री घरकुल योजनेतून घरकुलाचं वितरण तसंच इतर विविध विकास कामांमुळे असंख्य पुणेकरांच्या समस्या सुटणार आहेत. वाहतुकीच्या कोंडीतून पुणेकरांची मुक्तता होणार आहे. वाढत्या पुणे शहराच्या अनेक प्रश्नांना विकास कामाच्या माध्यमातून उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केला जात आहे. या विकास कामांविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मनोगत आपण त्यांच्याच शब्दातून जाणून घेऊया. पुणे देश की अर्थव्यवस्था को गति देने, देश भर के युवाओं के सपनों को पूरे करने वाला एक जीवंत शहर है. आज जो प्रोजेक्ट पुणे और पिंपरी चिंचवड़ को मिले हैं, उससे ये भूमिका और सशक्त होने वाली है. अभी यहाँ करीब 15,000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है. हजारों परिवारों को पक्के घर मिले. वेस्ट से वेल्थ बनाने का, कचरे से कंचन बनाने का आधुनिक प्लांट मिला है. इन परियोजनाओं के लिए मैं सभी पुणे वासियों को, यहाँ के सभी नागरिकों को बहुत बहुत बधाई देता हूँ. साथियों, हमारी सरकार शहरों में रहने वाले, विशेष करके मध्यम वर्ग की, प्रोफेशनल्स की, उनकी क्वालिटी ऑफ लाइफ को लेकर बहुत गंभीर है. जब क्वालिटी ऑफ लाइफ सुधरती है तो उस शहर का विकास भी और तेजी से होता है. पुणे जैसे हमारे शहरों में क्वालिटी ऑफ लाइफ और बेहतर हो, इसके लिए हमारी सरकार लगातार काम कर रही है. यहाँ आने से पहले पुणे मेट्रो के एक और सेक्शन का लोकार्पण हुआ. मुझे याद है जब पुणे मेट्रो के लिए काम शुरू हुआ था तो मुझे इसके शिलान्यास का अवसर मिला था और देवेंद्र जी ने बड़े मजेदार ढंग से उसका वर्णन भी किया. इन 5 वर्षों में यहाँ लगभग 24 किलोमीटर मेट्रो नेटवर्क शुरू हो चुका है. साथियों, हमें भारत के शहरों में रहने वाले लोगों का जीवन स्तर अच्छा बने और उसे अगर हमें नई ऊंचाई देनी है तो हमें पब्लिक ट्रांसपोर्ट को आधुनिक बनाना ही होगा. और इसीलिए ही आज भारत के शहरों में लगातार मेट्रो नेटवर्क का विस्तार हो रहा है. नए नए फ्लाईओवर बनाए जा रहे हैं. रेड लाइट्स की संख्या कम करने पर बल दिया जा रहा है. साल 2014 तक भारत में 250 किलोमीटर से भी कम मेट्रो नेटवर्क था. इसमें से भी अधिकतर दिल्ली एनसीआर में था. अब देश में मेट्रो नेटवर्क बढ़कर 800 किलोमीटर से भी ज्यादा हो गया है. इसके अलावा 1000 किलोमीटर की नई मेट्रो लाइन के लिए काम भी चल रहा है. 2014 में सिर्फ 5 शहरों में मेट्रो का नेटवर्क था. आज देश के 20 शहरों में मेट्रो नेटवर्क संचालित है. महाराष्ट्र में ही पुणे के अलावा मुंबई और नागपुर में भी मेट्रो का विस्तार हो रहा है. ये मेट्रो नेटवर्क आधुनिक भारत के शहरों की नई लाइफलाइन बनती जा रही है. पुणे जैसे शहर में पर्यावरण की रक्षा के लिए, प्रदूषण कम करने के लिए मेट्रो का विस्तार बहुत जरूरी है. इसलिए भी हमारी सरकार मेट्रो नेटवर्क बढ़ाने के लिए इतनी मेहनत कर रही है. भाइयों और बहनों, क्वालिटी ऑफ लाइफ को सुधारने का एक अहम फैक्टर शहरों में साफ सफाई की व्यवस्था भी है. एक समय था जब विकसित देशों के शहरों को देखकर कहा जाता था, वाह कितना साफ शहर है. अब हम भारत के शहरों को भी उसी तरह से समाधान दे रहे हैं. स्वच्छ भारत अभियान
सिर्फ टॉयलेट्स के निर्माण तक सीमित नहीं है। इस अभियान में वेस्ट मैनेजमेंट पर भी बहुत अधिक फोकस किया जा रहा है। हमारे शहरों में बड़े बड़े कचरे के पहाड़ बहुत बड़ी समस्या बन गए। आप भी जानते हैं कि पुणे में जहां मेट्रो का डिपो बना है, वो पहले कोथरूड कचरा डंपिंग यार्ड से जाना जाता था। अब ऐसे कूड़े के पहाड़ों को हटाने के लिए भी मिशन मोड पर काम चल रहा है और हम कचरे से कंचन यानी वेस्ट टू वेल्थ के मंत्र पर काम कर रहे हैं। पिंपरी चिंचवड़ का वेस्ट टू एनर्जी प्लांट बहुत ही बेहतरीन प्रोजेक्ट है। इसमें कचरे से बिजली बन रही है। यहां जो बिजली पैदा होगी उससे निगम अपनी जरूरत भी पूरी कर पाएगा, यानी प्रदूषण की समस्या भी नहीं रहेगी और नगर निगम को बचत भी होगी। साथियों, आजादी के बाद से ही महाराष्ट्र के औद्योगिक विकास ने भारत के औद्योगिक विकास को निरंतर गति दी है। महाराष्ट्र में औद्योगिक विकास को और बढ़ाने के लिए यहां आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण उतना ही जरूरी है। इसलिए आज हमारी सरकार महाराष्ट्र में इंफ्रास्ट्रक्चर पर जितना निवेश कर रही है वो अभूतपूर्व है। आज यहां बड़े बड़े एक्सप्रेसवे, नए नए रेलवे रूट, नए नए एयरपोर्ट्स का निर्माण किया जा रहा है। रेलवे के विकास के लिए यहां 2014 से पहले की तुलना में 12 गुना अधिक खर्च किया जा रहा है। महाराष्ट्र के अलग अलग शहरों को आसपास के राज्यों के इकोनॉमिक हब से भी जोड़ा जा रहा है। मुंबई अहमदाबाद हाई स्पीड रेल से गुजरात और महाराष्ट्र दोनों को फायदा होगा। दिल्ली मुंबई इकोनॉमिक कॉरिडोर महाराष्ट्र को मध्य प्रदेश और उत्तर भारत के अन्य राज्यों से जोड़ेगा। वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, ये महाराष्ट्र और उत्तर भारत के बीच रेल कनेक्टिविटी भी बिल्कुल बदल जाएगी। महाराष्ट्र छत्तीसगढ़ और अन्य पड़ोसी राज्यों से जोड़ने के लिए जो ट्रांसमिशन लाइन नेटवर्क बिछाया गया है, उससे भी महाराष्ट्र के उद्योगों को नई गति मिलने वाली है। ऑयल और गैस पाइपलाइन हो, औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी हो, नवी मुंबई एयरपोर्ट हो, सैंद्र बिडकिन इंडस्ट्रियल पार्क हो, ये महाराष्ट्र की अर्थव्यवस्था को नई गती देने का सामर्थ्य रखते हैं। श्रोते हो, पुणे शहर चारी दिशांनी विस्तारत आहे। आजूबाजूच्या गावांना महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करून घेतलं जात आहे। या उपनगरातील नागरिकांना सोयी सुविधा पुरवण्याचं काम दिवसेंदिवस जिकिरीचं बनत आहे। पुरेसे पाणी, वाहतुकीची साधनं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न स्थानिक प्रशासनाकडून केला जात आहे। पुणेकरांना आज भेट मिळालेल्या पायाभूत सुविधांविषयी भाष्य करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आज जो पुण्याचा झाला, त्यावेळी सकाळी आल्यानंतर त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती तिथं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार त्यांना जो देण्यात आला तो त्यांनी स्वीकारला। त्यानंतर त्यांनी जे काही विकास कामं जी आहेत, म्हणजे 2 मेट्रोच्या मार्गिका ज्या आहेत की गरवारे ते रुबी हॉल, म्हणजे गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मार्ग आणि पुणे दिवाणी न्यायालयापासून फुगेवाडीचा म्हणजे पिंपरी चिंचवड भागाकडे जाणारा मेट्रोचा मार्ग, या 2 मार्गांचंही त्यांनी आज उद्घाटन केलं। त्या 2 मेट्रो आज धावल्या। त्याशिवाय त्यांनी पंतप्रधान आवास योजनेतल्या 4000 घरांचं लोकार्पण केलं। त्याच्यामध्ये वडगाव, खराडी आणि हडपसर या पुणे महापालिकेतल्या भागांचं आणि बोराडेवाडी या पिंपरी चिंचवड मधल्या भागातल्या घरांचं वाटप ते प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी घराच्या किल्ल्या दिल्या लाभार्थींना। त्याचबरोबर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या 6000 घरांचं प्रातिनिधिक भूमिपूजन त्यांनी केलं। ही सगळी स्वस्त आणि पर्यावरणपूरक घरं असणार आहेत। त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचा एक कचऱ्यापासून ऊर्जा प्रकल्प जो आहे, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, की ज्याने पालिकेच्या वीज बिलात बचत होईल आणि त्याच्यामध्ये प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर केला जाणार आहे। म्हणजे जे प्राईम मिनिस्टर वर्षानुवर्ष सांगतात गेली 8-9 वर्ष की सर्क्युलर इकॉनॉमी किंवा कचऱ्यापासूनच ऊर्जा झाली पाहिजे, सांडपाण्यातनच प्रक्रिया करून पाणी वापरात आलं पाहिजे, अशा प्रकारे आपण कार्यक्षम ती व्यवस्था होईल या प्रकारचं ते आहे। त्या प्रकल्पामध्ये 700 टन कचरा रोज वापरून 14 मेगावॉट वीज निर्माण होईल आणि हा 300 कोटीचा प्रकल्प आहे। साधारणपणे एकूण 2000 कोटी रुपयांचे प्रकल्प आज त्यांनी उद्घाटन किंवा भूमिपूजन काही केलेली आहेत आणि काही हस्तांतरित केलेत। तर पुण्याची मेट्रो वर्षानुवर्ष रखडली होती आणि 2010 मध्ये
पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि 14 साली भाजपचं सरकार ज्यावेळेला आलं, भाजप शिवसेनेचं, तर त्यांच्या शेवटच्या अर्थसंकल्पात पुण्याच्या मेट्रोसाठी 10 लाख रुपयांचं बजेटमध्ये तरतूद होती. त्या 10 लाखात प्रकल्प आराखडा देखील होणं अवघड आहे मेट्रोचा. पण त्यानंतर हे सगळं मार्गी लागलंय आणि आता मेट्रो ऑलरेडी धावायला सुरुवात झाली आणि आता जे 2 मार्ग सुरू झालेत ते महत्वाचे अशासाठी आहेत की एक शहराच्या पश्चिम भागाकडनं पूर्व भागात रुबी हॉलकडे जाणार आहे आणि एक पुण्याच्या शहराच्या भागातून पिंपरी चिंचवड भागाकडे जाणार आहे. आता ह्या दोन्ही बाजूला म्हणजे पुण्याकडनं वाघोली, हडपसर या भागाकडे, सोलापूर मार्गाकडे, नगर मार्गाकडे जाणारा जो मेट्रोचा मार्ग पुढे विस्तारित होईल तो, आणि दुसरा पिंपरी चिंचवड भागाकडे विस्तारित होईल तो, की जो पुढे अगदीच तळेगाव, वडगाव, मावळपर्यंत मुंबईच्या दिशेला पिंपरी चिंचवडच्या पुढे तो भाग आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांचं जाळं खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांसाठी मास ट्रान्झिटची व्यवस्था किंवा मोठ्या प्रमाणावर माणसं एकाच वेळी वाहून नेण्याची यंत्रणा असलेल्या क्षमता वाहतूक यंत्रणा निर्माण व्हायला पाहिजेत आणि त्यातला हा सुरुवातीचाच प्रकल्प असल्यामुळे पुढच्या काळामध्ये पुण्याच्या विस्ताराला आणखी मदत होणार आहे. पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिका या पुण्याच्या जिल्ह्यामध्ये 2 मोठ्या महापालिका आहेत की जे पिंपरी चिंचवड हे तसं पुण्याचं जवळ शहर म्हणता येईल असं आहे. आणि पूर्वी पीसीएमटी म्हणजे पिंपरी चिंचवड म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट आणि पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट हे 2 स्वतंत्र वाहतूक व्यवस्था होती सार्वजनिक वाहतुकीसाठी. आणि पीएमटीच्या बस किंवा पीसीएमटीच्या बस या दोघांची कार्यक्षमता ही अतिशय वाईट म्हणावी अशा पद्धतीची होती. त्यामुळे या दोन्हीचं नंतर विलिनीकरण करून पीएमपीएमएल नावाची यंत्रणा निर्माण केली. पण तरी देखील त्याची कार्यक्षमता काही मुंबईच्या बस सेवेच्या तुलनेत अगदीच यथातथा आहे. त्यामुळे पुणे शहरासारख्या वाढत्या मोठ्या शहराला वाहतुकीची समस्या तर भेडसावतेच, पण त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीची सुविधा नसणं ही फार मोठी समस्या आहे. आणि त्यामुळेच पुणे शहर जे आहे त्याचा लौकिक असा आहे की अख्ख्या भारतामध्ये पुणे शहरामध्ये जितक्या दुचाकी आहेत 25 लाखाच्या वर, तितक्या दुचाकी कुठल्याही शहरात नाहीत अन्य. पण सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था म्हणजे शेजारीत मुंबईसारखं शहर की जिथे लोकल आहे, बसची सर्व्हिस अतिशय कार्यक्षम आहे, तर त्याच्याशी तुलना करता आणि कुठल्याही वाढत्या मोठ्या महानगराचा आकार असलेल्या शहराची तुलना केली तर पुण्याला सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था असणं हे अत्यावश्यक होतं. आणि मेट्रोची जी मास ट्रान्झिटची किंवा एकाच वेळी जास्ती माणसं वाहून नेण्याची क्षमता जी असते ती निश्चितच बसपेक्षा केव्हाही जास्ती महत्वाची ठरेल. आणि पुण्याचा विस्तार लक्षात घेतला, कारण पूर्वीचं पुणे हे अतिशय छोटं होतं. म्हणजे शिवाजीनगर असेल, स्वारगेट असेल किंवा पुणे रेल्वे स्टेशन असेल, ही 3 स्थानकांच्या मधलं अंतर जर आपण पाहिलं तर 3-4 किलोमीटरचं होतं. आणि आज पुण्यापासून साधारण 30 किलोमीटर पर्यंत पुणे शहर चारी बाजूला वाढू लागलेलं आहे. पुण्याच्या महापालिकेची हद्दही वाढत चाललेली आहे. पुणे पिंपरी चिंचवड मिळून जर लक्षात घेतलं तर साधारणपणे 30 किलोमीटर दोन्ही बाजूला म्हणजे 50-60 किलोमीटर पर्यंत ती हद्द वाढेल अशी शक्यता आहे. आणि त्यामुळे मास ट्रान्झिट किंवा मेट्रो सारखं मार्गिकांचं जाळं असणं हेच भविष्याच्या दृष्टीने महत्वाचं. आणि त्यासाठी रिंग रोड जो आहे होणारा तो देखील महत्वाचा आहे. आणि पायाभूत सुविधांची जी कामं आहेत ती साधारणपणे पुण्यामध्ये आता सगळ्यांचं जर कॅल्क्युलेशन एकत्र केलं तर साधारण 60 ते 80 हजार कोटीच्या दरम्यानची होऊ शकतील अशा प्रकारचं पुणे शहर विस्तारणार आहे. आणि त्या दृष्टीनेच मेट्रोचं जाळं खूप महत्वाचं आहे. पायाभूत सुविधा वाहतुकीच्या या अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्याबरोबर येणारा विमानतळ तो देखील महत्वाचा ठरणार आहे. आणि त्या दृष्टीने आजचा दौरा प्रधानमंत्र्यांचा खूप महत्वाचा आहे. श्रोते हो, आज पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या प्रसंगी पुरस्कारार्थ मिळालेला 1 लाखाचा निधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नमामि गंगे या उपक्रमासाठी दान दिला. आगामी काळात राज्यभरामध्ये इतरही अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प झपाट्याने राबवले जातील असं आश्वासन प्रधानमंत्री तसंच यावेळी उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन दर्शना जोगदनकर.